ताराबाई शिंदे यांच्या स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाच्या विषयाच्या अनुषंगाने आपण काही विचार करत होतो, काही मुद्द्यांच्या आधाराने त्याचं विश्लेषण करत होतो. त्या काळातल्या स्त्रियांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या विषयी ताराबाई शिंदेची जी भूमिका आहे ती भूमिका आपण पाहिली. स्त्री धर्माविषयीची जी भूमिका आहे ती सुद्धा ताराबाई शिंदेची आपण पाहिली. आता आपणाला स्त्रियांचं जे शोषण होत होतं 19व्या शतकामध्ये पुरुषसत्ताक पद्धतीमुळे, याचा विचार ताराबाई शिंदेनी जो केलेला आहे आणि जो तो मांडलेला आहे या ग्रंथामध्ये किंवा पुस्तकामध्ये, तो आपल्याला थोडक्यात बघायचा. ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना या ग्रंथामध्ये पुरुषप्रधान समाज व्यवस्थेत स्त्रीचं जे शोषण होतं ना, त्या शोषणाच्या विषयाच्या अनुषंगाने बोलतात. स्त्रीबाबत कोणताही विचार केला तर त्यातून स्त्रीचं पुरुषसत्तेकडे होणं, म्हणजे पुरुषसत्तेकडून होणारं जे शोषण आहे का नाही, तो शोषण आपल्याला दिसून येतं. समाजात ज्या चालत आलेल्या रूढी आहेत, प्रथा आहेत, परंपरा आहेत, या सर्वांमधून स्त्रियांचं शोषण करणं हाच हेतू होता असं आपल्याला वाटतं. ज्या काही रूढी, प्रथा, चाली, परंपरा आहेत त्या सगळ्याच्या मधून पुरुषसत्ता बळकट करून स्त्रियांचं शोषण करणं हेच जणू सांगितलेलं आहे या परंपरेत. खरं तर आपल्याकडे लग्न हा एक धर्मसंस्कार मानला जातो, म्हणजे तिचं आयुष्य पूर्ण बदलून टाकणारा हा विधी म्हणून मानला जातो. पण त्या बाबत देखील स्त्रियांना आपलं मत मांडण्याचा, तिला बोलण्याचा थोडाही अधिकार नाही, तिला थोडीही सत्ता नाही, तिला व्यक्ती स्वातंत्र्यच नाही. स्त्री पुरुष तुलना हे जे ग्रंथ लिहिला त्यांनी, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार करतात. स्त्री हट्टाप्रमाणे एखादा हट्ट केला जर तिने, तर तिची पाठ सोलून काढल्या जाते आणि मग तिला ही निमूटपणे त्रास, तिचे भोग हे तिला सोसावे लागतात. ती राबते, रात्रंदिवस कष्ट करते, पण त्या प्रमाणामध्ये तिच्या वाट्याला सत्ता मात्र येत नाही. आणि याविषयीची रोखठोक भूमिका ताराबाई शिंदे मांडताना म्हणतात, स्त्रिया निरंतर संसारामध्ये नाना प्रकारचे कष्ट, हाल, तहानभूक, जाच, हानमार ह्या सगळं सोसून फक्त एक तुमच्या गोड शब्दाच्या भुकेल्या असतात. तुम्ही कमावून आणणार हो, पुरुषाला म्हणतात, तुम्ही कमावून आणणार हो, पण त्याची पुढे सर्व व्यवस्था लावून तुमची मर्जीप्रमाणे वागून सदा सर्वदा अर्ध्या वचनात आज्ञांकित राहून या शरीराचे रती तुकडे पाडून आतोनात कष्ट करून सदा तुमच्याकडे, तुमच्या चेहऱ्याकडे त्या पाहत असतात. असे असून देखील त्यांच्या वाट्याला काय येतं तर लाथाबुक्क्या, निंदा येते. टाकून बोलणं ही काही विशेषणं तुच्छ दर्जाची लावून तिला बोलल्या जातं. हे सगळं ताराबाईंना त्या काळात दिसतं आणि मग त्या म्हणतात, आजन्मपर्यंत भटकीप्रमाणे ताबेदारीत राहून सदा सर्वदा नवऱ्याची मर्जी सांभाळायची, अतिशय नाजूक मर्जी सांभाळायची, ताजव्याच्या काट्यासारखी तोलून वागायचं, घरातील सर्व माणसाचे जे नाही ते बोलणं सहन करायचं, कष्ट सोसायचं, घरातील गाड्याच्या बैलाप्रमाणे राबून आणि हरिण सशासारखं रात्रंदिवस जनाची, घरच्यांची भीती बाळगून वागत राहायचं. हे सगळं असताना देखील स्त्रियांना एक शब्द बोलण्याचं स्वातंत्र्य नाही किंवा एवढं देखील सत्ता त्यांच्या हातामध्ये नाही. हे का नाही, का नसावं, ताराबाई शिंदे प्रश्न विचारतात. ह्या सगळ्या पाठीमागं ते वर्णन करतात. त्याच्या पाठीमागची त्यांची जी भूमिका आहे, त्यांना हेच सांगायचंय की स्त्रीच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा पूर्णपणे संकोच झालेला आहे.
घर हे स्त्रीचं क्षेत्र मानलेलं आहे, पण घरावर, त्यातील मालमत्तेवर स्त्रियांना हक्क मात्र नाही. याविषयी ताराबाई शिंदे खंत व्यक्त करतात. संसारात वावरताना स्त्रीला घरातील सर्वांच्या मतानुसार राहावं लागतं. त्यांना सगळ्यांची मर्जी सांभाळावी लागते. किती कष्ट झालं, किती त्रास सहन करावा लागला, तरी गप्प राहावं लागतं. सर्वसामान्य स्त्रियांच्या बाबतीत मात्र घरोघरीच्या पुरुषांची सर्वतोपरी सेवा करणाऱ्या म्हणूनच स्त्रियांना अस्तित्व होतं. स्त्रीचा एखादी वस्तू वापरावी तसा वापर करणं एवढाच स्त्रियांचा विचार केला जात होता, आणि हे ताराबाई शिंद्यांना खटकतं, म्हणून त्यांना संतापजनक वाटतं. अशा सगळ्या रीतीचं स्त्रियांचं शोषण हे त्या काळामध्ये केल्या जात होतं. सत्ताहीनत्व, तिला दुय्यमत्व, स्वातंत्र्याचा अभाव, हे सगळं तिच्या वाट्याला आलेलं जीवन आहे स्त्रीच्या, हे ताराबाई शिंदे सांगतात. आता दुसरा एक मुद्दा असा आहे की पुरुष श्रेष्ठत्वाच्या अहंकारावर ताराबाई शिंदेंनी हल्ला केलेला आहे. पुरुष आहे, मी पुरुष आहे, त्याचाही मला अहंकार आहे, आणि त्याच्यामुळे स्त्रीचा छळ आहे. हा जो स्त्री पुरुष तुलना हे जे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामधला निम्म्यापेक्षा अधिक भाग ताराबाई शिंदे यांनी पुरुषांच्या ठिकाणी असणाऱ्या दुर्गुणांची मीमांसा करण्यामध्ये घातलेला आहे. पुरुष कसे दगाबाजी करतात, स्त्रियांना कसं फसवतात, आणि आपल्या दुष्कृत्याचं ओझ स्त्रीवर कसं लादतात, हे त्यांनी वर्णन केलं. या सगळ्या गोष्टीमुळे स्त्रीला जे वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागतं, तिच्यावर जो अन्याय होतो, आणि एकूणच समाजामध्ये सुद्धा जी दूषणं लावली जातात आणि त्याला जबाबदार जे धरल्या जातं, ते स्त्रीलाच धरल्या जातं. स्त्रियांच्या वाईट वर्तणुकीमागे पुरुष कसे जबाबदार आहेत, आणि या स्त्रियांपेक्षा पुरुषातच अधिक अवगुण कसे आहेत, हे ताराबाई अनेक उदाहरणांनी सांगतात. बरं, सगळ्या शास्त्रामध्ये देखील नुसती पुरुषाच्या बाबतीत अनुकूल अवस्था अशी वर्णन केली, आणि स्त्रियांच्या बाबतीत विरोधात, असाही त्या काळातल्या शास्त्रांच्या संदर्भात, ग्रंथांच्या संदर्भात बोलतात. ताराबाई शिंदे या सबंध अशा पुरुषी श्रेष्ठत्वाच्या अहंकारात मध्ये गडलेल्या सगळ्या पुरुषांना उद्देशून त्या म्हणतात, पहिल्यांदा पुरुष स्त्रियांना गोड गोड बोलून नादी लावतात. एकदा घराबाहेर घराचा उंबरा पारखा करतो, आणि नंतर तिला तिचे नशिबावर सोडून देतात. तिचा उपयोग काय असेल किंवा उपयोग असेल तोपर्यंत तिला जवळ करतात, आणि ती एक व्यक्ती म्हणून तिच्याकडे पाहिले जात नाही. पुरुषांची मूळ दुर्गुणी प्रवृत्ती कोणत्याही गुन्ह्यामागे असते. हे सर्व प्रकारचे दुर्गुण पुरुषाच्या अंगी असून देखील स्त्रींची बदनामी होते. या सबंध बाबतीत ताराबाई शिंदे यांना चीड येते, आणि म्हणून त्या पुरुषांच्या मूळ दुर्गुणी स्वभावाच्या वृत्तीला समाजाच्या समोर आणतात. पुरुषांच्या विषय लोलुपतेवर ताराबाईंचा सर्वाधिक कटाक्ष आहे. त्या पुरुष आणि स्त्रियांना, जे पुरुष स्त्रियांना नादी लावून फसवतात, स्त्रिया संकटात येतात, त्यांच्या हातून गुन्हे घडतात मग, आणि त्या सगळ्या गुन्ह्याची शिक्षा त्या स्त्रीला दिली जाते. आरोप त्या स्त्रीवर केले जातात, तिलाच बदनाम केलं जातं. त्यामुळे स्त्रियांच्या दुर्वर्तनाला पुरुष कसे जबाबदार आहेत, हे ताराबाई शिंदे सांगायला कमी करत नाहीत. हे सगळे जे दुर्गुण आहेत ते स्त्रियात जेवढ्या प्रमाणात असतात त्याच्या कितीतरी पट अधिक दुर्गुण हे पुरुषात असतात, हे त्या सांगतात. आणि स्त्रियांमध्ये जे दुर्गुण येतात त्या दुर्गुणाला येण्याच्या पाठीमागे पुरुषच कसे कारणीभूत असतात, आणि म्हणून पुरुषप्रणित मूल्य व्यवस्था,
व स्त्रियांच्या वाट्याला आलेलं असहाय्य निराधार परिस्थिती, त्यामुळे दोषांचं खापर मात्र स्त्रींच्या माथी बसतं. तिलाच नावं ठेवल्या जातं, तिला हीन लेखल्या जातं. कोणताही अधिकार स्त्रियांच्या जगण्याला किंवा स्त्री वर्गाला नाहीत हे ताराबाई शिंदे मांडतात. स्त्रिया ह्या अशिक्षित आहेत, त्या अविचारी असूनही तुमच्यापेक्षा बऱ्या आहेत असं ताराबाई शिंदे म्हणतात पुरुषांना. तुम्ही शहाणे आहात हे खरंय, इकडे कारागृहात जाऊन पहावे तो पाय ठेवण्यास जागा मिळत नाही इतकी पुरुषांची भरती आहे. पुन्हा खोट्या नोट्या छापल्या म्हणून जेलमध्ये, कुणी लाच खाल्ली म्हणून जेलमध्ये, कुणी कुणाची तरी बायको पळवून नेली म्हणून जेलमध्ये, कुणी कोणत्या तरी बंडामध्ये, कुणी राजद्रोह केला म्हणून, कुणी खोटी साक्षी दिली म्हणून, कुणी खून केला म्हणून, अशा अनेक गुन्ह्यांच्या खाली पुरुषांनी कारागृह भरलेली. ताराबाई म्हणतात, पुरुषांना सवाल विचारतात आणि त्या म्हणतात, असे गुन्हे स्त्रियांच्या हातून घडतात का? पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे गुन्हे कमी आहेत. म्हणून ताराबाई म्हणतात, जगात तरी सगळं असं असताना देखील जगातील सर्व स्त्रिया प्रखर सूर्याच्या तेजाप्रमाणे सतेज अंतर्बाह्य गंगा जलाप्रमाणे निर्मळ आहे असे मुळीच नाही. त्या अज्ञानी, त्यांच्याकडे मूर्खपणा आहे, अंधश्रद्धा आहे, चंचलता आहे, लबाडी, मत्सरीपणा आहे, अनेक दुर्गुण त्यांच्यातही आहेत. हे त्या नाकारत नाही. त्या म्हणतात की टाळी ही दोन्ही हातांनी वाजते. हे जरी खरं असलं पण त्यातून उजव्या हाताचा जोर मात्र जास्त असतो. म्हणजे पुरुषांचं ह्या गुन्ह्यांमधलं सहभागित्व हे सगळ्यात जास्त असतं. त्या म्हणतात स्त्री आणि पुरुष दोन्हीही चुकतात, पण त्यात पुरुषांचा सहभाग जास्त असतो. स्वतःला विचारी स्वतः पुरुष म्हणवतात, पण ते तसं नाही म्हणतात ताराबाई शिंदे. त्यांना अतिशय पुरुषांच्या या वर्तणुकी वागण्याबाबतीत प्रचंड राग येतो. ताराबाई समाजातील ते स्त्री व पुरुष यांचे जे स्थान आहे ते वेगवेगळं दर्शवतात. स्त्रीचं तत्कालीन समाज जीवनात कनिष्ठ स्थान होतं आहे आणि तिच्या वाट्याला आलेली गौण भूमिका या सगळ्यांचं विवेचन करता करता त्या स्त्रियांची महती देखील वर्णन करतात, मोठेपण देखील सांगतात. तसंच पुरुषांचं जे तत्कालीन समाजातील वरिष्ठ स्थान आहे त्याच्या वाट्याला आलेली मुख्य भूमिका आहे ती देखील त्या वर्णन करतात. आणि त्या पुरुषाच्या ठिकाणी असलेले जे दुर्गुण आहेत, जे दोष आहेत, त्या दोषांचंही दिग्दर्शन त्या करतात, त्या समाजाला सांगतात. ताराबाई शिंदे यांनी पुरुषांच्या ठिकाणी असलेले दुर्गुण या समाजासमोर हे दुर्गुणांचा उहापोह केला जात नाही, उलट स्त्रियांच्या ठिकाणी असलेल्या छोट्या मोठ्या दुर्गुणांचा जास्त, खरं तर एखाद्या वाईट घटनेला, एखाद्या गुन्ह्याला स्त्रीपेक्षा पुरुष जबाबदार असतो, पुरुषच कारणीभूत असतो, पण जबाबदारी मात्र सगळीच्या सगळी स्त्रीवर लोटल्या जाते. आणि म्हणून ताराबाई शिंदेंना या गोष्टीचा राग येतो. त्या म्हणतात की स्त्रिया अज्ञानी आहेत, भोळ्या आहेत, त्या अशिक्षित आहेत, अडाणी आहेत, त्या प्रमाणावर त्यांच्याकडे काही मूर्खपणा असेल, चंचलता असेल, लबाडी असतील, त्या एकमेकीचा मत्सर करत असतील, द्वेष करत असतील. पण हे गुण पुरुषामध्ये याच्यापेक्षा जास्त असतील. त्या स्त्री आणि पुरुषांच्या संदर्भात विचार करताना सारासार बुद्धी त्यांची जागी आहे. त्या म्हणतात की सूर्याच्या तेजाप्रमाणे किंवा गंगाजलाप्रमाणे स्त्रिया मुळीच निर्मळ नाही,
पण त्यांच्याकडे असलेल्या दुर्गुणांची चर्चा अधिक होते, जे पुरुषामध्ये त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने असतात, किंवा एखाद्या कारणांना स्त्री आणि पुरुष दोन्ही सहभागी असतात, पण खापर मात्र, जबाबदारी मात्र स्त्रीच्या माथ्यावर फोडली जाते, तिच्यावर दिली जाते आणि तिलाच दोषी ठरवल्या जातं. हे मात्र चुकीचं आहे, असं ताराबाई शिंदे यांना या स्त्रियां पुरुष संस्कृतीचं जे वर्चस्व आहे किंवा पुरुषांचा जो अहंकार आहे, त्या अहंकारावर हल्ला करताना ताराबाई शिंदे हे आपलं मत व्यक्त करतात. या पुढच्या तासाला मी तुम्हाला पुरुष सत्ता ही कशी आहे त्या काळात आणि त्याच्यावर केलेलं ताराबाई शिंदेचं भाष्य, स्त्री पुरुष परस्पर पूरक कसे आहेत, समंजसपणाने त्यांनी मांडलेली ही जी भूमिका आहे ती सुद्धा आपणाला बघायची, आणि स्त्री पुरुषांच्या नात्याबाबतीत असलेला दृष्टिकोन कसा आहे या बाबतीत देखील आपण याच्या पुढच्या तासाला विचार करूया. आता आपण इथं थांबूया. ठीक आहे.